श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काय मग कसे आहेत? काय नाही, मस्त आखाड्याची कापणी खाते. तुम्ही केली का नाही? मी ते केली बाबा. काल 12 झाली, कापणी केली, मस्त नैवेद्य दाखवला. आणि हां, ही तिखट पुरीसुद्धा केली मी. तुम्ही केली का नाही? मला पाठवली नाही. एका मैत्रिणीने केली पण आणि मला पाठवली पण, म्हणजे व्हॉट्सअपवरती. छान केली, तिने पण मला सांगितलं केली म्हणे. आणि तुम्ही केली नाही म्हटलं चला आज तुमच्याशी खाता खाताच बोलावं म्हणलं. चला, आषाढी एकादशी झाली, बारस पण झाली. आता देवीला नैवेद्य दाखवायचा म्हणजे तो मंगळवारी. तर कापणीची रेसिपी तुम्हाला सांगते बघा. ही गुळातली कापणी ही बघा. दिसतात का तुम्हाला? हे बघा, दिसलं का? उचलू नका बरं का. आणि हो, ह्या की नाही तिखट पुऱ्या केलेल्या आहेत बघा. हात नका लावू, मज्जा. तर गुळातली कापणी ह्याची मी आज तुम्हाला एक रेसिपी सांगते. काय करायचं, 2 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि गूळ. तुम्हाला गोड कसं लागते? फिक्कं लागते, गोड लागते, पण ह्या कापण्या आहेत ना जरा गोडच चांगल्या लागतात. त्याच्यामध्ये थोडी बडीशेप आहे ना ती बारीक करून टाका, विलायची टाका, थोडंसं जायफळ टाका. आणि एक मोठी वाटी गूळ पाण्यात टाकून चांगलं विरघळून घ्या. आणि त्याच पाण्यामध्ये ते सगळं मळायचे. थोडंसं तेल घाला मळताना, म्हणजे आपण त्याला मोहन म्हणतो. आणि चांगलं घट्ट मळा. मळल्याच्या नंतर छान अशा कापण्या कापा. त्याला नावच आहे बघा, कापण्या. दिसल्या का? म्हणजे त्या कापण्यासारख्या त्या दिसतात, त्या कापण्या. आणि मग त्याच्यावरती छानपैकी खसखस टाकायची. मस्त अशी खसखस टाकली की परत एक लाटणं त्याच्यावर फिरवायचं. आणि मग काय छानपैकी तळायच्या. तळल्या की पहिल्यांदा देवाला दाखवायच्या, नाहीतर लगेच तोंडात टाकतात. असं करू नका. तर देवाला दाखवा आणि मग त्याची टेस्ट घ्या. ही झाली पहिली रेसिपी. आता दुसरी रेसिपी म्हणजे ही तिखट पुरी बघा. दिसती ना? तर ही काय करायची, ही पण बाजरीचं पीठ घ्यायचं. 2 वाट्या. तुमच्या घरात मेंबर किती आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. 2 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. लसूण, ह्याच्यामध्ये लसूण भरपूर लसूण लागतो. कोथिंबीर पण खूप कोथिंबीर लागते. थोडी धने टाका, जिरी पावडर टाका, धणा पावडर टाका, तीळ भरपूर टाका त्याच्यामध्ये. आणि छानपैकी असं मळून घ्या. मळलं की मस्तपैकी अशा गोल वाटीच्या आकाराने ते गोल गोल करा. आणि त्याला मध्ये आहे ना असं होल पाडा. हे बघा, हे होल, हे दिसतं का तुम्हाला? हे होल, हे होल. हां, मग ते त्याला असं होल पाडायचं. मग ती फुगत नाही आणि छान होती. जर तुम्हाला कडक पाहिजे नसेल ना तर मग अगदी पातळ लाटा. मग होल पाडायची काही गरज नाही आहे. मग ती पण जरा कडक होते. आणि कशी झाली हे पण मला सांगा. पण देवाला दाखवायला विसरू नका. आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली नाही आवडली मला कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.